पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्याच दिवशी ओढणीच्या साहाय्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले। ही घटना गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी पहाटे 4:30च्या सुमारास वाडेगाव तालुका सांगोला येथे घडली। याबाबत अनिता निखिल घोंगडे वय 23 असे मृत विवाहितेचे नाव आहे। याबाबत ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली आहे। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। वाडेगाव येथील निखिल घोंगडे याचा 5 डिसेंबर 2024 रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता। विवाहानंतर 8 डिसेंबर रोजी निखिल यांनी लग्नाची रिसेप्शन पार्टीही दिली होती। घरी मंगल कार्य असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते। मात्र मंगळवार 7 जानेवारी रोजी निखिल याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसल्याने ती निशब्द झाली होती। बुधवारी निखिल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। रात्री घोंगडे कुटुंबियांसमवेत निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून घरात झोपले होते। गुरुवारी पहाटे 4:30च्या सुमारास अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने झोपेतून उठून घराच्या पाठीमागील पत्रा शेडमधील लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला। दरम्यान घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता दिसून न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता तिने पत्रा शेडमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले। निखिल घोंगडे याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या। त्यामुळे आई स्वाती दिगंबर घोंगडे यांनी स्वतःची एक किडनी त्यास देऊन त्याचे मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करून जीवदान दिले होते। त्यानंतर तो व्यवस्थित होता। लग्नानंतर अचानक 6 जानेवारी रोजी त्याला डेंग्यूचा ताप आला म्हणून मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले। त्या ठिकाणी न्यूमोनिया आणि रक्तात कावळे उतरल्याचे निदान झाले आणि त्यात निखिलचा दुर्दैवी मृत्यू झाला। निखिलचा 5 डिसेंबर रोजी विवाह झाला होता। विवाहानंतर 1 महिन्यातच अचानक निखिलचा 7 जानेवारी रोजी मृत्यू झाला। पती निखिलच्या मृत्यूमुळे विरह सहन न झाल्याने पत्नी अनिता हिने गुरुवारी 9 जानेवारी रोजी तिसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली। पती पत्नीच्या एका पाठोपाठ दुर्दैवी मृत्यूमुळे घोंगडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला, परंतु दोघांच्या मृत्यूमुळे अख्खं गाव हळहळ व्यक्त करत आहे।